पुष्कळ लोक ती गोष्ट पाळत नाहीत. मी सांगतो हे करायचं, हे करायचं, ते करायचंय, पण कोणीही त्याचं पूर्णपणे पालन करत नाहीत. काही जण म्हणजे जवळजवळ 60-70% लोक पालन करत नाहीत. म्हणजे उरलेले 40% लोक आहेत ते प्रामाणिकपणे ते करत असतात आणि त्यांचा रिझल्ट त्यांना मिळतो, फळ त्यांना मिळतं. बाकीच्यांचं अवस्था कशी आहे? ह्या दादानी हे सांगितलं ते करू की त्या दादानी सांगितलं ते करू. बरं, हे दादा तर काही जास्त सांगतच नाहीत, एक छोटासा मंत्र देतात आणि सांगतात तेवढंच करा. एवढ्या छोट्या मंत्राने कसं काय होणार? ते दादा भरपूर गोष्टी सांगतात, ते केल्याने फायदा होऊ शकतो. असं वैचारिक अवस्थेमध्ये हे स्वामी स्वरूप असलेले माझे दादा आहेत, ताई आहेत, हे सर्व गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. मी एखादा मंत्र दिला तरी सुद्धा 8 दिवसांनी परत विचारतील, अहो अजून काहीतरी सेवा द्या. भक्ती शब्द येत नाही त्यांच्यातून, सेवा द्या. अरे रिझल्ट यायला वेळ लागतो. आईच्या गर्भामध्ये सुद्धा बाळाला जन्म घ्यायला 9 महिने लागतात. तुम्ही सर्व शेतकरी कुटुंबातून पण आहात. पेरल्यानंतर लगेच उगवत नाही. पेरल्यानंतर त्याला मशागत करावी लागते, खत पाणी द्यावं लागतं, त्याची काळजी घ्यावी लागते, तेव्हा ते पीक येतं. त्यावरती किडे पडू नयेत, कीटक पडू नये, रोगराई पडू नये म्हणून काळजी घ्यावी लागते. तसंच आपल्या मनामध्ये मी लावलेलं भक्तीचं बीज आहे, त्या बीजाला तुम्हाला मशागत करावी पाहिजे, त्याला खत पाणी दिलं पाहिजे, त्याची काळजी राखली पाहिजे. त्याच्यावरती दुसऱ्या विचारांचा प्रादुर्भाव होऊ नये, त्यावरती दुसऱ्या विचारांचा रोगराई पडू नये, नकारात्मक विचारांची रोगराई पडू नये म्हणून काळजी घ्यावी पाहिजे. पण तसं कोणीच करत नाही. का करत नाहीत? तर त्यांना इन्स्टंट गोष्टी हव्या आहेत. मॅगी हवी, मॅगी 2 मिनिट में पक्के तयार हो जाएगी. असं नाही, निसर्गात मॅगी चालत नाही. निसर्गामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीला एक ठराविक वेळ द्यावा लागतो. आता कसं होतं, मी काय सांगतो ते तुमच्या लक्षातच येत नाही आणि तुम्ही काय सांगताय ते कदाचित मला कळत नसेल, असं पण असू शकतं. नाहीतर इतक्या दिवसात आपल्या निरूपणाला लोकांची, श्रोत्यांची संख्या वाढली पाहिजे होती, ती वाढत नाहीये. टेलिग्रामला आपल्या जे हे आहेत स्वामी भक्त आहेत त्यांची संख्या फारच कमी आहे. आपले विचार जे आहेत हे सडेतोड आहेत, विज्ञाननिष्ठ आहेत, अंधश्रद्धेला खत पाणी घालणारे नाही आहेत. आणि जे सांगतो ते लाईव्ह जीवनातलं सांगतो, सत्य जीवनातलं सांगतो. वेगळं मी तुम्हाला काहीच सांगत नाही. तरी सुद्धा या क्रांतिकारक विचार असतात, या विचारांचा प्रसार होणं गरजेचं आहे. प्रचार आणि प्रसार ते होत नाही. आपलं म्हणजे आपल्या सर्वांचं YouTube चॅनल आहे, त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. कारण त्या चॅनलवरती तुमचे निरूपण जे आहेत ती येतात, ती लोकांपर्यंत पोचली पाहिजेत. यासाठी आपण काहीच करत नाही. मग आपण कुटुंब वाढवायचे, मोठं जायचे, चांगले विचार समाजात रुजवायचे आहेत, चांगल्या गोष्टी समाजात वाढवायच्या आहेत, लोकांना दुःखापासून मुक्त करायचं, संकटातून मुक्त करायचं आहे, मानसिक आजारापासून मुक्त करायचं आहे, त्यांची भरभराट झाली पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. मग त्यांना चांगले विचार कसे पोचतील हे आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणूनच मी म्हटलं की माझे विचार एक तर तुम्हाला कळत नसेल, माझी भाषा किंवा तुमची भाषा मला कळत नसेल. एक गोष्ट सांगतो,
त्या गोष्टी म्हणजे का तर थोडं तुम्हाला हे होईल, करमणूक पण होईल आणि मला काय म्हणायचं ते कळेल. एकदा एक माणूस, तुम्ही ऐकलेली पण असेल ही गोष्ट, जुनी गोष्ट आहे. एकदा एक माणूस परदेशात गेला. बरं, गेला त्या देशातली त्याला भाषा येत नव्हती. तिथल्या लोकांशी कसं म्हणजे तो त्याला जी भाषा होती ती तिथल्या लोकांना येत नव्हती आणि तिथल्या लोकांची भाषा याला येत नव्हती. त्या देशाच्या राजधानीमध्ये तो गेला आणि तिथल्या एका प्रचंड अशा मोठ्या महालासमोर उभा राहिला. आता त्याला तिथली भाषा येत नव्हती त्या देशाची आणि त्या देशातल्या लोकांना ह्या माणसाची भाषा काही कळत नव्हती, येत नव्हती. तो माणूस एका महालासमोर उभा राहिला आणि त्याने एकाला विचारलं की बाबा रे, हे कोणाचं आहे, हा महाल कोणाचा आहे? त्या माणसाने उत्तर दिलं, कैवल्सन. कैवल्सनचा अर्थ असा होता त्या भाषेमध्ये, मला तुमची भाषा कळत नाही, तुम्ही काय म्हणत आहात हे मला कळत नाही, तुमची भाषा मला कळत नाही, असा त्या कैवल्सन या शब्दाचा अर्थ होता. त्या माणसाला काय वाटलं, कैवल्सन म्हणजे कोणा माणसाचं नाव आहे आणि हे जो वाडा आहे तो त्या माणसाचा आहे, कैवल्सन नावाच्या माणसाचा आहे. एवढा सुंदर वाडा बघून त्या मनात द्वेष उत्पन्न झाला. मत्सर वाटायला, मत्सर, द्वेष नाही, मत्सर वाटायला. केवढा मोठा महाल, केवढ्या किमती, हजारो नोकर चाकर आत येत आहेत, जात आहेत, संगणवी सगळे लावलेला आहे. त्याच्या मनात त्या कैवल्सन या माणसाबद्दल द्वेष निर्माण झाला. आता खऱ्या अर्थाने बघितलं तर कैवल्सन नावाचा कोणी माणूस नव्हताच. त्याचा अर्थ, त्या शब्दाचा अर्थ असा होता की तुम्ही काय बोलत आहात मला कळत नाही, तुमची भाषा मला कळत नाही, असा त्या शब्दाचा अर्थ आहे. मग तो मनुष्य फिरत फिरत एका बंदरावर गेला. तिथे एका मोठ्या जहाजातून किमती सामान उतरवलं जात होतं, मोटार गाड्या उतरवल्या जात होत्या. हे सर्व बघितल्यानंतर त्यांनी एका माणसाला विचारलं, हे सामान कोणाचं आहे? त्या माणसाने उत्तर दिलं, कैवल्सन. म्हणजे तुमची भाषा मला कळत नाही, तुम्ही काय म्हणता मला कळत नाही. आता या माणसाला वाटलं, अरे बापरे, म्हणजे ही गाड्या सर्व आहेत त्या कैवल्सन माणसाच्याच आहेत. पण खऱ्या अर्थाने कैवल्सन माणूस कोणी होता का? नव्हता. त्याचा आणखीनच मत्सर वाढला. तो विचार करा, ज्याचं एवढं मोठं घर आहे, एवढं बहुमूल्य सामान आहे, नोकर चाकर आहे, कसं त्याला परमेश्वर एवढं सर्व दिलं, मला काहीच कधी दिलं नाही. अरे रे, मी पण एवढा श्रीमंत झालो असतो तर. आणि असं म्हणतो पुढे रस्त्याने चाललेला असतो. जाता तर एक मोठी प्रेत यात्रा दिसते, हजारो माणसं त्या तिरडीच्या पाठीवरून चालत असतात. हा विचार होतो, नक्कीच हा कोणतरी मोठा माणूस मेलेला दिसतोय. त्याने विचार केला, हा कैवल्सन तर नाही ना. त्याने एका रस्त्यावरच्या माणसाला विचारले, कोण मेलं? त्या माणसाने उत्तर दिलं, कैवल्सन. कैवल्सन शब्दाचा अर्थ काय? तुम्ही काय बोलता मला कळत नाही, तुमची भाषा मला येत समजत नाही. मग तो परदेशी मनुष्य जो गेलेला होता परदेशात, तो छाती पडून रडायला लागला. एवढा मोठा माणूस मरून गेला, केवढा मोठा महाल, सुंदर गाड्या, केवढे धन सगळे फुकट गेली. त्याला मत्सर वाटत होता म्हणून तो रडायला लागला. पण खऱ्या अर्थाने तो कैवल्सन मनुष्यच नव्हता. त्या कैवल्सन शब्दाचा अर्थ काय होता? तुमची भाषा मला कळत नाही, तुम्ही काय बोलत आहात ते. म्हणजे तो परदेशी, तो मनुष्य गेला होता, त्या माणसाची भाषा त्या परदेशातल्या लोकांना कळत नव्हती आणि परदेशात